मित्रांनो, एखाद्या विवाहित महिलेचा शारीरिक किंवा मानसिक छळ होत असेल तर ती महिला तिच्या पतीच्या आणि पतीच्या नातेवाईकांविरुद्ध छळाची केस दाखल करू शकते। पण समजा परिस्थिती अशी असेल की त्या महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि तिचा पती आणि त्याची प्रियसी त्या महिलेचा छळ करत आहेत, तर अशा वेळी ती महिला तिच्या पतीबरोबर तिच्या पतीच्या मैत्रिणीविरुद्ध, प्रियसीविरुद्ध किंवा ज्या स्त्रीबरोबर तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत अशा स्त्रीविरुद्ध छळाची केस दाखल करू शकते का? तर मित्रांनो, याविषयी सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच न्यायनिर्णयाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो बघा, एखाद्या विवाहित महिलेचा छळ होत असेल तर ती आधीचा कायदा भारतीय दंड संहिताचे कलम 498A म्हणजेच आताचा कायदा भारतीय न्याय संहिताचे कलम 85 नुसार तिच्या पतीच्या व पतीच्या नातेवाईकांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करू शकते। यामध्ये आयपीसीचे कलम 498A जे की आताचे BNS मधील कलम 85 काय सांगते तर बघा, whoever being the husband or the relative of the husband of the woman subject such woman to cruelty shall be punished with imprisonment for a term which may extend to 3 years and shall also be liable to fine। म्हणजे काय तर whoever being the husband and the relative of the husband म्हणजे एखाद्या महिलेचा नवरा किंवा नवऱ्याचे नातेवाईक त्या महिलेचा छळ करत असतील तर त्यांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा त्याचबरोबर दंडाची शिक्षा दिली जाईल। आता सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली होती ज्यामध्ये एका महिलेने तिच्या पतीच्या मैत्रिणीवर आयपीसी कलम 498A प्रमाणे छळाची केस दाखल केली होती आणि याच केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने असं नमूद केलं की पतीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम 498A प्रमाणे फौजदारी खटला दाखल करता येणार नाही, कारण पतीची मैत्रीण किंवा रोमॅन्टिक पार्टनर ही पतीच्या नातेवाईकांमध्ये येत नाही। त्यामुळे एखादी मैत्रीण किंवा अशी स्त्री जिच्यासोबत एखाद्या पुरुषाचे विवाहबाह्य शारीरिक संबंध आहेत अशा स्त्रीला त्या पतीची नातेवाईक समजता येणार नाही। त्यामुळे त्या स्त्रीच्या विरुद्ध आयपीसीचे कलम 498A प्रमाणे केस सुद्धा चालू शकत नाही। यामध्ये पुढे सुप्रीम कोर्टाने यू सुवेदा विरुद्ध राज्य पोलीस निरीक्षक आणि इतर या 2009च्या केसमधील न्यायनिर्णयाचा सुद्धा संदर्भ दिला, ज्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की नातेवाईक म्हणजे रक्त किंवा दत्तक व्यक्ती, म्हणजे जी व्यक्ती रक्ताच्या नात्यातील आहे किंवा दत्तक आल्यानंतर नातेवाईक झाले आहे अशा व्यक्तीच फक्त नातेवाईक असू शकतात। त्यामुळे पतीची प्रियसी किंवा मैत्रीण नातेवाईकांमध्ये येत नसल्याने तिच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 498A म्हणजे आताच्या भारतीय न्याय संहितेचे कलम 85 नुसार छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही। आता तुम्ही म्हणाल मग त्या महिलेला न्याय कसा मिळणार? ती महिला कोणती केस दाखल करू शकते? तर बघा, ती महिला तिच्या पतीविरुद्ध छळाची केस तर दाखल करू शकते, पण त्याचबरोबर ती तिच्या पतीपासून विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून घटस्फोट घेऊ शकते आणि त्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये तिच्या पतीचे ज्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध आहेत त्या स्त्रीला सुद्धा त्या अर्जामध्ये समाविष्ट करू शकते आणि तिच्या पतीकडून घटस्फोट घेऊ शकते। या व्यतिरिक्त जर पतीची मैत्रीण किंवा प्रियसी जर त्या विवाहित महिलेला मारहाण करून शारीरिक छळ करत असेल तर मात्र ती महिला तिच्या पतीच्या मैत्रिणीविरुद्ध किंवा प्रियसीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 114, 115, 116, 117 प्रमाणे गुन्हा दाखल करू शकते। यामध्ये मग तिच्या पतीच्या मैत्रिणीला किंवा प्रियसीला त्या महिलेला मारहाण केल्याच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, त्याचबरोबर दंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते। त्यामुळे जरी एखाद्या महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असतील आणि तिचा पती आणि त्याची प्रेयसी किंवा मैत्रीण जर त्या महिलेला मारहाण करत असतील तर ती महिला पतीविरुद्ध छळाची केस तर दाखल करू शकते, पण पतीच्या प्रेयसीविरुद्ध किंवा मैत्रिणीविरुद्ध छळाची केस दाखल करू शकत नाही, मात्र मारहाणीची केस दाखल करू शकते। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।